सगळे BMW जास्तीत जास्त 310 वाले, 310 वाले. ही BMW वाल्याने ऑर्गनाइज केलेली आहे. वा वा वा. आता आमचा विचार असा आहे की बऱ्याच लोकांचे ॲडव्हेंचर आहेत, झालं तरी मी ना टॉप बॉक्स काढून ठेवेन. सगळे रेडी झालेले आहेत, आपले ॲक्टिवावाले पण रेडी आहेत की गाड्या आमच्या तिकडे लावले ते बघा, गाड्या आमच्या इकडे आहेत. आता आमची इच्छा झाली आहे की बाबा इथून गाड्या खाली उतरवायच्या अशा आणि गाडी तिकडे घेऊन जायच्या, त्या झाडाच्या खाली जाऊन थांबायचं. इथे येऊन आणि सोडून. चला चला इथून आता आरामात. हा आता सोडून द्या, आता सोडून द्या. थांब 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 थांब, सोडू नको सोडू नको. बस चल आरामात. अनिल भाऊ घाई नको, अति घाई अति घाई, जोश मध्ये नका येऊ. हा मस्त. टायर पण नवीन टाकलेत, कडक एक नंबर. हो 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 हो, आरामात आरामात. सुपर सुपर. भाई आज भावाने पॅन्ट पण घातले बरं, रायडिंग पॅन्ट. का की पडलो तर वाटी फुटली काय पाहिजे. 5.5 भाऊ मजेक नाही करत काही. आपण याच्यामध्ये आपण म्हणतो ना निगाड वगैरे कशाला घालू, निगाड 500-600 रुपयाचे निगाड असतात, पण जी वाटी आहे ना आपली 5.5 लाखाची वाटी आहे. त्यामुळे ही मजबूत पाहिजे. हे आपण मजबूत ठेवलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ऑन डेली सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो सकाळचे ना 6 वाजलेत आणि आम्ही आज चाललो आहे राईडला. आम्ही म्हणजे आम्ही का म्हणतो, कारण मी आणि माझी यूट्यूब फॅमिली जी मला बघते ती आज बरीचशी लोक मला भेटायला येणार आहेत. ह्याच्यासाठीच मी आजचा दिवस घेतला आणि तो दिवस म्हणजे आपल्या प्रत्येक भारतीयासाठी तो दिवस म्हणजे हा दिवस अभिमानाचा आहे आणि तो म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा. आज 26 जानेवारी 2026 आहे आणि त्यानिमित्ताने एक आम्ही अशी राईड ठेवली आहे की त्यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र भेटू आणि एकत्र गप्पा मारू. काही जे आपले फॉलोअर्स असतात, सबस्क्रायबर असतात, ते बोलत असतात आपल्याशी की बाबा दादा तुम्हाला भेटायचं आहे. तर त्या उद्देशाने ही एक राईड ठेवलेली आहे आणि त्यानिमित्ताने 26 जानेवारी पण आहे. तर आपले काही जुने मित्रमंडळी पण येणार आहेत आणि आजचं जे लोकेशन आहे ते खूप एकदम जवळ आहे आणि तुम्हाला ते नक्की आवडेल. असं एक सिक्रेट डॅम आहे, त्या डॅमला आम्ही चाललो आहे. बरीच लोक त्या डॅमच्या इथे नाही गेले आहेत, तर तुम्हाला पण ते डॅम आवडेल, तुम्हाला ती जागा आवडेल. तुम्ही पण एक संडे राईडसाठी जाऊ शकता. तर परत एकदा माझ्या चॅनलला खूप खूप स्वागत करतो तुमचं, कारण व्हिडिओ तुम्ही बघता, मला सपोर्ट करता, मला रिस्पॉन्स चांगला भेटतो आहे. असंच मला सपोर्ट करत राहा. लाईक करा पहिलं व्हिडिओला, कमेंट टाका काय असेल तर, आणि कोणी अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाकी आमची राईड माझी मस्त झाली. हम्पीची पूर्ण सिरीज तुम्ही बघितली असाल. कशी वाटली मला ती पण ह्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा. आता एक 5-10 मिनटात निघतो. बाकी रेडी सगळं तयारी झालेली आहे. टॉप बॉक्स काढला खूप दिवसानंतर, त्याला मस्त पुसला जरा. खूप हम्पीवरनं खूप माझं येताना खूप धुळीने माखलेला, एकदम लाल लाल झालेला. तर आत्ताच जस्ट पुसला मी. एक 5 मिनटात निघूया. आज हेल्मेट ना एक्झॉर्सच घेतलं आहे, कारण म्हटलं ह्यालाच यूज करू आजची राईड. नेक्स्ट राईड मला वाटतं ह्या हेल्मेटला सुट्टी असेल, कधीतरी वापरायचं. टॉप बॉक्स ॲक्च्युली मी ह्याच्यासाठी घेतला आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही. पण का घेतलं की सांगू शकत नाही. पाण्याची बॉटल किंवा मी ना फ्लॅग घेतला आहे, तिरंगा. कॅप आहे,
गॉगल आहे किंवा पाण्याची बॉटल घेतली तर ती ठेवायला भेटेल. त्यामुळे टॉप बॉक्स असलेला चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही. हेल्मेट झालं आहे. गोप्रो काल चार्ज केलं कारण हम्पीवरून आल्यानंतर मला वाटतं मी बघितलंच नव्हतं. सगळं बूट पॉलिश वगैरे काहीच नाही केलं होतं. तर सगळं असं फक्त जॅकेट आणि पॅन्ट वॉश करून ठेवलेली आणि बाकी सगळं काहीच नाही केलं. आत्ता रात्री सगळं येऊन ना सगळं मी पहिलं सगळं पुसून घेतलं व्यवस्थित. हेल्मेट वगैरे मस्तपैकी हेल्मेट क्लिनर मारून बाकी तर रेडी झालेलं आहे. निघतो कारण सगळे लोक फर्स्ट मीटअप पॉईंटच्या इथे वाट बघणार माझी. तर आता निघतो. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट तुम्हाला सांगायची काय की आपले जे एक मेंबर आहेत निखिल भाऊ म्हणून आपल्या ग्रुपमधले सिनियर आहेत. तर त्यांना भरपूर दिवस बाहेर पडले नव्हते. तर ह्या राईडला ते येणार होते. ते कळंबोलीला येणार होते. पण आता सकाळी मला येऊन फोन केला की मी तुमच्या डोंबिवलीमध्येच येतो आहे, बिल्डिंग खाली येतो आहे थोड्या वेळात. मला वाटलं खोटं सांगतायत. आता जस्ट आता 2 मिनटापूर्वी फोन केला. बिल्डिंग खाली उभे आहेत आणि ते विलेपावरून डायरेक्ट इकडे आले. त्यांना कळंबोलीला जायचं होतं पण ते बोलते नाही मी एकटा होतो म्हणून म्हटलं मी मॅप इकडेचा लावला, मानकुली बीचवरून इकडे आलो, डोंबिवली म्हटलं एकत्र जाऊ. म्हटलं सलाम आहे तुम्हाला. तर तो विलेपार्लेवरून माणूस तो इथे आला आहे आणि खाली उभा आहे आता बिल्डिंग खाली. तर त्यांना घेऊन निघायचं आहे. मित्रांनो गाडी स्टार्ट केली आणि आपले निखिल भाऊ आले बघा फुल रेडीमध्ये डायरेक्ट. गुड मॉर्निंग. डायरेक्ट रेडीमध्ये गाडी वगैरे फिरून रेडी डायरेक्ट विलेपार्ले थेट डोंबिवलीला. आणि आम्ही आता जस्ट इथून निघतोय. आता इथून आपला एक अनिल एक येणार आहे पार्टनर, त्याला घेऊन चाललो आहे. बाकी रेडी मस्त आहे की फुल स्टार्ट होते. वातावरण छान आहे, एकदम थंड पण नाही आहे आणि थोड्या वेळात निघू. आता वाजलेत मला वाटतं 6 वाजून गेलेत. त्यामुळे गाडी पण स्टार्ट झाली, गरम होते थोडी. चला मित्रांनो आता न टाईम घालवता आपण निघू कारण 6 वाजून 5 मिनटं झाली आहेत. भेटायचं आहे बरोबर 6:15 वाजता आम्हाला पहिल्या मीटअप पॉईंटच्या येते, तो म्हणजे आपला डोंबिवली ईस्टला. आणि निखिल भाऊ फुल रेडीमध्ये आले आहेत. मला वाटतं 5 वाजताच निघाले असतील मला वाटतं घरातून. चला फक्त आता आपल्याला पेट्रोल भरायचं आहे मला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्ध महापुरुष रवणात आपल्या सुखाचं होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला मित्रांनो फायनली निघालो. फक्त आपला एक मित्र यायचा आहे तर इथे थांबतो मी थोडा वेळ, फोन करतो त्याला. कारण आज ना बरेचसे बायकर दिसणार नाही आपल्याला कारण 3 दिवस लगातार सुट्टी असल्यामुळे भरपूरसे आपले बायकर्स म्हणा फॅमिलीवाले सगळे ट्रिपला बाहेर गेलेत. त्यामुळे कोण आता दिसणार नाही आज एवढे लोक, म्हणजे आपल्या रोडवरती जास्त करून बायकर्स लोक. लगातार 3 दिवस सुट्टी असल्यामुळे आपण आताच आलो हम्पीहून, त्याच्यामुळे आपलं थोडंसं आता सध्या शांत बसायचं जरा. आता पण म्हटलं ही संडे एक राईड करू कारण त्यानिमित्ताने सगळ्यांना भेटायला भेटेल. हाय ग आला 15 मिनटं झाले. पॅन्ट घेतली का? पॅन्ट घेतली ना, टाकू बॅगमध्ये टाकतो थांब. गाईज हम्पीवरून आल्यानंतर ना मी बाईक माझी काल वॉश केली आणि काल वॉश करून चॉईन वगैरे सगळं क्लीन करून काल संध्याकाळी मी रेडी ठेवलेली. आणि म्हणजे हम्पीवरून आल्यानंतर 1 हप्ता मला वाटतं बाईक कुठे काढलीच नाही, एवढी बाईक फिरली माझी हम्पीला. आणि 2000 किलोमीटर प्लस बाईक आपली पूर्ण टोटल फिरली. म्हणजे सगळं हम्पी, गोकर्णे, मुर्डेश्वर प्लस आपला मुंबई गोवा हायवे झाला, कोकण दर्शन केलं, मस्त फिरली बाईक. आणि राईड पण आमची छान झाली. कोणाच्या हेल्थला काय प्रॉब्लेम नाही झाला, गाड्यांनी काय प्रॉब्लेम नाही दिला. त्यामुळे मजा आली खूप. थोडंसं थकवा जाणवला नंतर लास्टला कारण शेवटी कसं आहे कंटिन्यू आपण बाईक चालवून नाही, बॉडी साथ देत नाही. पण मजा आली जरा आणि क्लायमेट छान होतं. तीच गरमीमध्ये हालत खराब झाली असते आमची. म्हणजे थंडी पण एवढी नव्हती आणि थंडी एकदम ना मिस्टर इंडियासारखी आहे की कधी कधी एकदम झाली की गायब होते, परत चालू होते. आता 2 दिवस परत जरा कमी आहे, पण गावी आपल्या जास्त आहे थोडी आणि इकडे थोडंसं आता कमी आहे. त्यामुळे थंडी पण ह्या वर्षी मस्त बऱ्यापैकी पडली, त्यामुळे मजा आली ह्यावर्षी राईडला. चला आता आपली मला वाटतं ही शॉर्ट राईड मला वाटतं ही 26 जानेवारीची मला वाटतं खूप दिवसानंतर आहे. नाहीतर मला वाटतं मी खूप पहिल्यांदा मला झाले 2 महिने झाले, 2 महिन्यापूर्वी एक ठेवलेली मला वाटतं राईड, आपल्या ग्रुप राईड किंवा एक शॉर्ट राईड. आता एवढ्यात तर काय मला वाटत नाही होईल कधी. आणि मोस्टली मला जायचं आहे गावी पुढच्या महिन्यात लग्नाला. प्लस अजून मला एक उज्जैन राहिलं आहे, उज्जैन करायचं आहे, ते पण छान आहे बघण्यासारखं आहे तिकडे. आणि तो एक पट्टा राहिला आहे. नंतर आपली ड्रीम राईडची तयारी जोरदार चालू
करायची आहे. आणि म्हणजे माझं तर विचार चालला आहे 2026मध्येच ती राईड करायची. बघू आता, जे आम्ही 4 मित्र आहोत ते कन्फर्म रेडी झाले आहोत. बाकी तर मी कोणाला काय बोललो नाही अजून. म्हटलं आधी आपलं कन्फर्म करू आणि मग बोलू. आवाज कसला तरी येतोय, कुठून येतोय काय माहीत नाही. टॉप बॉक्सचा येतोय की पुढून येतोय. मला वाटतं टॉप बॉक्समध्येच असेल, कारण टॉप बॉक्समध्ये काय वेट म्हणजे आतमध्ये काय नसलं ना सामान की थोडासा कटकट कटकट आवाज करतो तो. पहिलं पेट्रोल भरू, नंतर बघू कोण आलंय कोण नाही ते. फुल करा ना, फुल फुल मीटर बघा. स्पीड आहे का जास्त नाही ना, नाही तर बाहेर येईल. ओके. काय 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 हम्पी पार्टनर आला, हम्पी पार्टनर माझा वाघ आला. पण काल जाणार होते ना तुम्ही डॉक्टरकडे? काल ये संडेला बंद ना. अच्छा. ही डोंबिवलीहून आज कोण नाही, रोहित येणार होता, त्याच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला काहीतरी, कोण सेट गेला तर त्याने गाडी कालच टाकली. हा, अरे क्या बात आहे, आज मला माहीतच नाही. मी अजून लाईट माझ्या ऑन नाही गेल्या बाईकच्या आहे बघा, लक्षातच नाही माझ्या, कारण तशी तेवढी गरज नाही. बघा हम्पीला जाताना माझी स्टार्टिंगला गाडी इथे उडलेली, ह्या स्पीड ब्रेकरला इथे बघा. हा स्पीड ब्रेकर मला माहीत आहे, पण तेव्हा काय माहीत नाही, एवढा जोशमध्ये आलेलो आणि एवढा स्पीडमध्ये होतो ना मी. 2 समोरून गाड्या जातात आणि त्याला ओव्हरटेक करता करता एवढा लगेच स्पीड ब्रेकर आला, मी कंट्रोल नाही केली. आणि चांगलं आहे कंट्रोल नाही केली ती, कारण मी ब्रेकमध्ये फसलो असतो. ब्रेकिंग अर्जंट ब्रेकिंग केली असती ना तर मी 100% पडलो असतो. मग त्यापेक्षा म्हटलं ती उडली तरी चालेल, पण म्हटलं ब्रेक नाही दाबायचा. इथे आल्यानंतर ना, शिवफाट्याच्या वगैरे आल्यानंतर असं वाटतं, इकडे समोर बघितल्यानंतर असं वाटतं की धुकं आहे. पण आता हे खरं धुकं आहे की हे पूर्ण पोल्युशन आहे काय समजत नाही. MIDCचं ते मला वाटतं पोल्युशनच आहे बघा, आणि एवढं धुकं अचानक येत नाही कधी. अनिल भाऊ आपला सुसाट गेला, निखिल भाऊ चला आपण पण जाऊया, कारण आपल्याला 7 वाजता दिलेलं आहे, 7चं टाईम आपलं कळंबोलीचं. बरेचसे बायकर्स सकाळी सकाळीच ना ॲक्च्युली मित्रांनो निघून गेलेत, कारण आम्ही आज ना लेट निघालो थोडं, कारण आपलं काय डेस्टिनेशन आजचं जवळ आहे. त्यामुळे म्हटलं म्हटलं आपण जास्त थोडंसं आरामात जाऊ आज. म्हटलं सगळी गर्दी कमी झाली, कारण आज कसं आहे कळंबोलीला आता एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, ते काम चालू असल्यामुळे बाईक लावायला भेटत नाही आपल्याला, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम मोठा आहे. जर आपले अजित भाऊ लवकर आले तर आपल्याला आपल्यासाठी जागा ठेवतील अडवून. चला, तळोजा MIDC तर सुरुवात झालेली आहे, आणि तळोजा MIDCमध्ये थोडंसं आम्हाला जर खाली भेटलं तर आपण पटापट कापू शकतो अंतर, कारण बरोबर 15 किलोमीटर आहे हा रस्ता कळंबोलीवर पोचेपर्यंत. हा इथे बेकार हे डांबर घालून ठेवलं एकदम उंच 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 असं. अय्यो 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 अय्यो. 7 सुराने केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तन. आपल्या भावाला माहीत पण नाही आहे इंडिकेटर चालू आहे, मगापासलं चालू आहे बघा. आता बंद झाला नशीब ना, परत चालू केला नाही, नशीब बंद. फुल मुडी आहे, मुडी भाऊ. म्हणजे मूडमध्ये आला की असे चालवतो गाडी की बाबा हातामध्ये हेलिकॉप्टरच आहे माझ्या. पण असे मित्र पाहिजे राईडमध्ये. फ्लॅग पडला ह्याच्यासाठी मी लावत नाही. ओ स्पीड ब्रेकर भाऊ, स्पीड ब्रेकर ह्याच्यासाठी मी ना ॲक्च्युली तिरंगा आपला मी बाईकला नाही लावला. कारण हे मला माहीत आहे, कारण आपण कसं असतं बाईक चालवण्याच्या नादात ना तो तिरंगा कुठे पण पडतो आपल्याला माहीत नसतं. आता नशीब त्याला कळालं, मला दिसला पण नाही तो, म्हणून मी याच्यासाठी अपेक्षा आपल्या जवळ ठेवा, आणि जेव्हा तिकडे जाता जर समजा फोटो काढायचा असेल तेव्हाच त्याला बाहेर काढा. काय असं म्हणजे फ्लॅग तो बाईकलाच पाहिजे असं काही नाही आहे, कारण तो उगाच रस्त्यावर पडणार, आपल्याला कळणार नाही, त्याच्यावरनं गाड्या जाणार. मग त्यापेक्षा तो आपल्या कुठेतरी जॅकेटच्या खिशामध्ये ठेवा, टॉप बॉक्समध्ये ठेवा, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला बाहेर काढा. बाईकला लावायचं असेल ना तर प्रॉपर त्याला ते रॉड पाहिजे, तो परफेक्ट बसला पाहिजे त्याच्यामध्ये. राईटला टाका भाऊ. मित्रांनो, हा जो पट्टा आहे ना तळोजा MIDCचा मला लय डोक्यात जातो. म्हणजे ना घराकडून निघाल्यानंतर कळंबोलीला पोचेपर्यंत एवढा वैताग येतो ना. 35 किलोमीटर आहे माझ्या घराकडून, पण हालत खराब होते. हे स्पीड ब्रेकर प्लस हे मोठ्या गाड्या, त्यांना परत ओव्हरटेक करा, त्यांना हॉर्न द्या 1000 वेळा, मग ते साईड देणार. एक तर त्यांना हॉर्न देऊन ऐकायला पण येत नाही, म्हणून मी असा हा मोठा हॉर्न लावला.
हा वाला, त्यामुळे कसं कळतं तरी. नाही तर पहिलं तर ना किंमतच नव्हती माझ्या हॉर्नला, म्हणजे विचारायचंच नाही कोण. आता तरी कसं हॉर्न दिल्यानंतर थोडी साईड तरी देत आहेत. त्यामुळे हा जरा एक कंटाळवाना थोडासा ना पट्टा आहे, मला लई कंटाळा येतो. आणि संध्याकाळी तर डोक्यातच जातं ह्या रूटला यायचं म्हणजे. फुल पॅक असतं. आता तरी खूप छान आहे. आणि क्लायमेट बघा एकदम फॉगी फॉगी वाटतं, पण हे फॉगी नाही आहे, हे वेगळंच आहे. हे धुरंधर आहे, धुरंधर. मोठेवाले छान वाटतात. हां हां हां, 100 रुपये आहे बाबा. हो पण पुढे पुढे इकडे राईटला घ्या. 50 100 जाईल ना, गेला. जाईल 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 बस. घ्या बदल. गेल्या वर्षी पण होता ना तुझ्याकडे? माझ्याकडे कापडाचा आहे, पण तो मी असाच घेतलाय. हां मी ते हां तेच मी ते कारण ना ते दांडीवर लावणार होतो, पण ते म्हटलं पडलं तर परत समजणार नाही. हां एक नंबर. गाड्यावाले पण सुसाट आहेत आणि हे सगळे नवीन लोक पण निघालेले आहेत. नवीन रायडर असतात त्यांना सांभाळून. आता इकडे आपली मंडळी कोण आहेत? हे काय झालं? मध्येच थांबवलं बघ अशी गाडी येड्यासारखी. आपण मला वाटतं थोडं पुढे थांबू, प्रॉपर जागा बघून. यजदी सगळंच धुवा झालाय, धुवा कळंबोलीला. आज हे नसलं असतं ना बॅरिगेट, तर इकडे पब्लिक सगळी उभी असली असते. आता आपली पब्लिक कुठे आहे काय समजत नाही, कुठे उभे राहिले. नाही समोर आपली नाही आहेत. कोणतरी कनेक्ट झालाय. नाही आपलं नाही आहे, आपलं नाही आहे. एक काम करा, इथे लावूया आपल्या गाड्या भाऊ, आपल्या इथे लावूया गाड्या. हा कुठे? मित्रांनो फायनली कळंबोलीला पोहोचलोय. आज भरपूर गाड्यांचा आवाज एवढा आहे ना, त्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये फक्त तुम्हाला इंट्रो करून देतो आणि आम्ही पुढे निघतो. बाकी सगळे आपले जुनेच मेंबर आहेत, नवीन मेंबर फक्त तुम्हाला ओळख करून देतो. नवीन मेंबर आलाय आपल्या विरारवरून. नाव काय बा? आपल्या कोकणातला आहे, वालावलीतला आहे, मालवणातला आहे. खूप बरं वाटलं. असे मालवण पट्ट्यातले आले की खूप मजा येते. आपल्या ह्याची काय ओळख करायला द्यायची नाही, पण ह्या मित्रासाठी ना गाईज मी खरं बोलतो, ह्या मित्रासाठी एक लाईक झाला पाहिजे आणि एक तुमच्याकडनं कमेंट पाहिजे. कारण आज हा विरारवरून ना संडे राईडसाठी आठवणीन येतो आणि ह्याला पण वेळ लावलाय. आता ह्याच्यासाठी एक लाईक मित्रांनो खरोखर झाला पाहिजे. कारण विरारवरून यायचं खायचं काम नाही भाऊ. विरारवरून यायचं म्हणजे खूप भारी काम करतोय आणि आवड असल्यामुळे तो येतोय. प्लस इकडे आता आपले सेकंड, मला वाटतं दुसरी राईड असेल तुमची. आपले धनंजयचे मित्र आहेत, आपल्या ह्यांची विशांत भाऊंची पण मला वाटतं दुसरी राईड आहे. अलिबाग राईड नंतर मंगेश भाऊ नवीन आलेले आहेत आपल्या आजच्या राईडला आणि आपल्या अनिल भाऊंच्या ह्या टीममधले आहेत. आणि मला वाटतं मंगेश भाऊ प्रयागराज वगैरे करून आलेले आहेत, त्यामुळे फुल आपल्यापेक्षा लांबून आले. आपण तर फक्त आपलं हम्पीच केले आम्ही अजून. अनिल भाऊ आहेत, निखिल भाऊ पण खूप दिवसानंतर आलेले आहेत. त्यामुळे आपल्या बरेचसे बायकर्स आज लास्ट मुमेंटला बरेचसे कॅन्सल होतात. ते काय रोजचंच आहे, त्याचे काय बोलायचं नाही. पण बरेचसे लोक आलेले आहेत. त्यामुळे आपण आता ह्यावेळी काय केलेलं आहे, जवळचं लोकेशन का पकडले, कारण विरार म्हणा किंवा आपण बरीच लोक जाताना खूप प्रॉब्लेम होतो. आणि जाताना आज ट्रॅफिक 100% भेटणार, कारण जे सुट्टीवरनं येणार आहेत रिटर्न ना, ते सगळे आज जाम होणार. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं जवळच जाऊ, थोडंसं एक टाईमपास विरंगुळा गप्पा मारू. आणि आज आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे, अशा डॅमवर चाललो आहे ना, तर मला वाटतं बरीच लोक तिकडे गेली नाही आहेत अजून. मी बरेचशा ठिकाणी रिसर्च केलं तर असं कोण ब्लॉगर म्हणा, यूट्यूबर म्हणा किंवा ग्रुप राईडर असे हे डॅमवर गेले नाहीत. बाकी बरेचसे लोकांना डॅम माहीत आहे, पण मला वाटतं हा डॅम तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्ही गेल्यानंतर ना मी तुम्हाला तो डॅम दाखवेन. तुम्हाला पण वाटतं तुम्ही पण जाऊ शकता शॉर्ट राईडसाठी, संडे राईडसाठी. सुंदर आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा गेल्यानंतर आम्ही पेट पूजा करणार, सगळे भुकेलेले आहेत. त्यामुळे जाऊन थोडंसं कर्जतच्या अगोदरच, कर्जतला आतमध्येच आहे हा डॅम, पण आम्ही अगोदरच थोडासा नाश्ता करू. त्यामुळे आज मोजकेच आहोत, पण जरा मजा येईल. खूप दिवसानंतर ही एक राईड आहे आणि तुम्हाला परत एकदा आमच्या सगळ्यांकडनं प्रजासत्ताक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा. चला निघूया. भारत माता की जय. वंदे. झालं ना सावकाश. चला चला सगळे BMW आले आहेत. सगळे BMW जास्तीत जास्त 310 आले आहेत. 310 वाले ही BMW वाल्याने ऑर्गनाइज केलेली आहे. वा 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 छान दिसतं एकदम. कनेक्ट आहेत काय सगळे? कनेक्ट नाही आहेत वाटतं कोण. मित्रांनो फायनली आम्ही निघालोय आणि हा जो डॅम आहे ना कर्जतला आहे. मला पण माहीत नाही, मी पण सगळ्यांनी मॅप लावलेत पण मॅप आपल्याला अजून प्रॉपर दाखवत नाही लोकेशन इथे आहेत. त्यामुळे सगळ्यांना इकडे तिकडे दाखवते, कोणाला 60 किलोमीटर कोणाला 50 किलोमीटर. पण आज आपले रायडर बरेच जण आज सगळे बाईक आहेत, फक्त आपले निखिल भाऊ स्कूटर. पण निखिल भाऊ आले काही करून तर नाही बोलते मला निघायचंच आहे, खूप दिवस झाले निघालो नाही आहेत. त्यामुळे बरीच लोक आलेत. विशांत भाऊ आपले आलेत, एक नवीन पार्टनर आला आहे विरारवरून. त्या विरारवाल्यांना खूप ॲक्च्युली मानावं लागेल कारण ते एवढ्या लवकर आले, आमच्या अगोदर पोचले हे लोक. वा 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 सूर्यनारायणचं दर्शन घ्या भाऊ, दर्शन घ्या नारायणाचं सकाळी सकाळीच. खूप छान. आमचे 2-3 पार्टनरने फक्त आपल्याला टांग दिली, बाकी तर सगळे आलेत. तर आपल्याला मॅप लावला पाहिजे, मॅप व्यवस्थित लावला पाहिजे. हा वाव हा हा पाहिजे थंडी, हलकी फुलकी पाहिजे थंडी. हा भावा कुठे? अच्छा ग्रुप राईड आहे काय? सोलो आहेस? चालेल चालेल चल. लाईट आणि भाऊ हे बघा 360 घेतली त्यांनी. हा हो आपल्या ह्याला होता ना उद्दरला युनिकॉर्न वाला. हा हा ऑफ रोडिंगला. मी त्याला ओळखलं नाही, तू बोललास तेव्हा मला लक्षात आला. आज ह्या रोडला फक्त बाईक दिसतील, बाईक बाईक बाईक. आज सगळे निघालेत, झाडून निघाले सगळे घरातून. म्हणजे जे कधी निघत नाहीत ते पण निघालेत आणि सगळे लोणावळ्याला धावतात. म्हणजे काय कळत नाही, बऱ्याच बायकर लोकांना हे कळत नाही की बाबा जिकडे क्राऊड असतं तिकडे का जायचं आपण. म्हणजे प्रत्येक लोकांचं थॉट वेगळं आहे, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. की आता आम्ही असा विचार करतो की बाबा आपण कुठेतरी निवांत जागी जायचं आणि तिकडे हो तर रिलॅक्समध्ये आपण बसून गप्पा टप्पा मारू शकतो, असा एक माझा विचार असतो. आणि असं ठिकाण बघायचं की जिकडे आपण कधी गेलो नाही. लोणावळा म्हटलं ना पहिलं ते खूप वेळ होतं लोकांना की बाबा चला संडे राईड म्हटलं की लोणावळा इगतपुरी. हे खूप इगतपुरी तर ठीक आहे पण लोणावळ्याला ना एवढा जाम असतं ना संध्याकाळचं तर जायलाच नको. आणि दुपारी संध्याकाळी रिटर्न येताना लोणावळा खूप पॅक असतं. त्यामुळे आम्ही तर शक्यतो आम्ही जातच नाही. पहिल्यांदा मी खूप जायचो टायगर पॉईंटला वगैरेला, मजा यायची खूप. पण आता नाही. आणि आज मी ना खूप आरामात चालू आहे रिलॅक्समध्ये. म्हटलं ह्यांना बोललो तुम्हाला पळवायचे तर पळवा, कारण आम्ही मस्तपैकी हम्पी राईडला आमची हौस पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळे मी आरामात चाललो आहे. आणि आजचं वातावरण ना मस्त ओके आहे. म्हणजे असं एकदम गारटा पण नाही आहे, गरमी पण नाही आहे, नॉर्मल अशी हलकीशी थंडी वाजते आम्हाला, मस्त वाटतं जरा. कीर्तन महोत्सव पुढे गाव आहे. ॲक्च्युली आपण जे म्हणतो आता आमच्या बाईकचं पण कोणाच्या बाईकचा असा साऊंड असा मोठा नाही एवढा, पण काही बाईकचा एवढा मोठा बेकार साऊंड असतो ना, सायलेन्सरचा जो आवाज येतो ना ब्रांग ब्रांग ब्रांग, लोकांना किती प्रॉब्लेम होत असेल म्हणजे ऐकायला. किंवा कळंबोलीला त्या साईडला जी रेसिडेन्सी आहेत त्या बिचाऱ्यांना किती त्रास होत असेल या. म्हणजे एवढा काही लोक बेकार असतो आवाज. माहीत नाही मध्यंतरी थोडंसं आलेलं रूल्स यायचा, पण नंतर कुठे काय बंदच झालं ते. पहिल्यांदा काढून तो एकदम फोडून टाकायचे सायलेन्सर. छान आहे, वाटतंय मस्त वाटतंय जरा. इकडे धुकं आहे हे बघा, हे धुकं आहे. आपण मग हे कळंबोलीला होतं ना ते धुकं नव्हतं. निघतायत ते बाहेर, निघतायत ते. नाही रे एवढी नाही आहे. चल आता आलोय तर जाऊया. ते काय तिथे लावा ना, तिकडे ते बघा तिथे जागा आहे.
हॉटेलला आम्ही नाश्ता करायला आलो. खास धनंजयची हे होती की ह्या हॉटेलला नाश्ता करतो. पण इथे आल्यानंतर एवढी गर्दी आहे ना, अर्धा तास झाला ना आपल्याला, अर्धा तास झाला फक्त भजी आली आणि अजून बाकीची ऑर्डर. मग अच्छा आलेला, हां म्हणजे आपलीच चुकी आहे. आपण विचार करत बसलो काय मागवायचं, काय ऑर्डर करायचं. पण आता सध्या मी कांदा भजी मागवले. खूप गर्दी आहे. हॉटेलचं नाव काय ते ठाकरे मिसळ म्हणून आहे आणि मिसळपाव इथे छान भेटते असं बोलतात. तर बघू, आम्ही मिसळ पण ट्राय करणार आहोत. आणि मला वाटतं इथून 10-15 किलोमीटर आपलं डॅम आहे. आता इथून आपल्याला तो मॅप लावावा लागेल भाऊ, पण ते थोडं कन्फ्यूज होतं आहे. त्यामुळे इथून आम्ही आता मॅप लावला. 15 मिनटं म्हणजे मला वाटतं किती आहे जवळ आहे. आजची आपली राईड मस्त आहे, म्हणजे फुल परफेक्ट टायमिंग आहे, परफेक्ट टाईम. किती मिसळ पाव तुम्हाला किती? 3 मिसळ नाही, पोहे दुसरं काय आहे? इडली, मेंदूवडा, इडली आहे 1 इडली, 3-4 मिसळ पाव. तुम्हाला 2 इडली, तुम्हाला मिसळ पाव ना, मिसळ पाव ना 5 ऐक ना 5 मिसळ पाव, 5 मिसळ. आमचा नाश्ता झाला, बऱ्यापैकी आम्ही नाश्ता केला. मिसळपाव छान होती. मी तर सजेस्ट करेन कर्जत साईडला येताना आलात ना तर ठाकरे हॉटेल म्हणून आहे, ठाकरे मिसळ म्हणून आहे. खूप सुंदर मजा आली नाश्ता करायला. आणि मी तर बोलतो ना, संडे ब्रेकफास्ट राईडचे असेल ना तर शॉर्ट डिस्टन्स असेल तेवढं चांगलं आहे. आरामात रिलॅक्समध्ये आपण जाऊ शकतो. मग ते धावपळ होत नाही. जास्त किलोमीटर असले काय होतं माहिती आहे, त्या पळवण्याच्या नादात ना मजा येत ना. आज आपण सगळे रिलॅक्समध्ये होतो, मस्त गप्पा टप्पा मारत आलो आज रिलॅक्समध्ये. आणि वातावरण अजून पण छान आहे, थंड आहे. अजून 9 वाजले तरी वातावरण छान आहे. आणि आता मला वाटतं एक 15-20 मिनटात आम्ही आपल्या लोकेशनला इथे पोचू. बरं वाटतं. तर सगळ्यांनी फ्लॅग पण घेतलेत. तिकडे जाऊन डॅम बघू. आणि जर आमचं लवकर झालं तर जवळपास कुठे काही मंदिर वगैरे असलं ना तर आम्ही ते पण आज करणार आहोत, असा विचार सध्या चाललाय. बघू सध्या तिकडे जाऊन काय करूया. अच्छा आम्हाला माझा गोप्रो घेतो बाई. हां कुठला गगनगिरी ना. हां लेट नको जास्त. एक तर आपण परफेक्ट टायमिंगमध्ये आहोत आतापर्यंत. आज ह्या रूटला पण बरेच जण आहेत, बायकर दिसत आहेत. आता बघ लुक छान दिसला बघ, असा पॅन्ट आणि जॅकेट मस्त वाटतं की नाही. कारण गार्ड घातले ना तर पूर्ण घालायचं. चल येस सर. भाऊ एकदम स्वॅग खतरनाक आहे. वागल बिगल एक नंबर भाऊ, एक नंबर. हां तो हो, त्याचा काय समजत. अजित भाऊंना मेसेज करतो तो, ओ आज कुठे चालले, उद्या कुठे चालले करून. भाई ते बनवलंय बघ कसं, स्वतः बनवलंय त्यांनी, स्वतः बनवलंय. हां मग आपण असंच जाऊया, इथूनच जाऊया ना. हां चालेल. तुम्ही ते ह्याच्यात टाकाल काय, जाळीमध्ये. घाई करू नका, अजिबात घाई करू नका. झालं. हां आरामात या. मोठी चढण आहे एकदम. कुठून चाललंय हा, एकदम आईच्या गावात मोठाच आहे. ॲडव्हेंचर बाय ॲडव्हेंचर. फर्स्ट गिअरमध्येच चढणार गाडी, फर्स्ट गिअरमध्येच. हा भाऊ आरामात. हा हो सुपर मस्त. ना पण भाऊ ही मजा वेगळी आहे हो. वाव एक नंबर. आरामात. छोटे छोटे दगडी आहेत. हा फर्स्ट गिअरमध्येच चढणार आमची गाडी. तुमचा काय गेअरचा विषयच येत नाही. वा पूर्ण टेकडी आणि वरती आतमध्ये टेकडी, नंतर मला वाटतं तो डॅम आहे. हां व्ह्यू म्हणजे खतरनाकच आहे. आपल्याकडे फक्त ड्रोनची कमी आहे भाऊ. तो आपल्याला आता लवकरात लवकर ड्रोन आणला पाहिजे. हो
भाई खतरनाक आहे रे. आई शपथ, हे बघा हे हा वाला टर्न खतरनाक होता. सुपर. काय झालं, काय आलं रे? हा पैसा वसूल भाई, पैसा वसूल राईड का. आरामात सावकाश. उतरायला तिकडून आहे. आले चला. वा भाऊ एक नंबर. गाईज व्ह्यू बघा ना, आम्हाला माहित पण नव्हतं, मी इमॅजिन पण केलं नव्हतं की असं एवढं काहीतरी असेल. पण आम्ही इकडे आल्यानंतर हा बघा व्ह्यू बघा, इकडे हा बघा. पावसामध्ये मी तर बोलतो ना, पावसामध्ये हा लोकेशन बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे. आणि तुमच्या घराच्या जवळ आहे, कुठे लांब जायची गरज नाही. पावसामध्ये हा ना सुपर्ब आहे भाऊ. भाई हे बघ, आता ड्रोन उडला पाहिजे होता धन्या, आता ड्रोन असा उडला पाहिजे होता. अरे भाई सुपर. हा का घाबरतोय बघ किती. हा बघ राज, बघ राज, दोन्ही पण पाय टेकवतोय. आई ग. चला इकडे टाकू काय वरती, इकडे वरती हा सर्व टाक ना, तू टाक ना, मग येतो. नको राहू दे, चल. ॲडव्हेंचर आपले आहेत रे, पण त्याला टॉप बॉक्स पण लावलाय मी आज. इथे स्मशानभूमी आहे तिकडे. आणि तो हा बघा, हा असा, तो असा रोड चाललाय, रोड असा चाललाय. का आलं, चला का आलं. ए राज, तू काढ ना इकडून. राज इथून काढ ना तू. इथे दगड आहे, आरामात निघेल नाही. अजित भाऊ झाले, टरकले टरकले. नाही जाणार हो भाऊ. काय झालं, मी काढू काय झालं, नाही होत. हो गया काय विषय. मी काढू काय, मी आज काढतो गाडी. जा उठा, मी काढतो गाडी. काय राईट साईडला नाही, कशाला पाहिजे कोण, मला कळत नाही. कुठून पटकन टर्न नाही मिळणार. हो भेटणार भाऊ, रायडर आहात तुम्ही. काढा, आरामात काढा, तिकडून आरामात काढा. या ना, जावा टाका राईटला, तिकडे राईटला टाका. हा इथून टाका ना, टाका ना इथून. हा मी राहतो, जावा तुम्ही, टाका. डीजे तिकडे उभं राहून काय करणार. झालं, आली. चला, घाबरतायत. एका झटक्यात काढायची गाडी. भाई निखिल भाऊ बघा, निखिल भाऊ फुल जोश मध्ये आहेत. निखिल भाऊ आपले फुल जोश मध्ये आहेत. आले, चला आले. आम्ही आलो. निखिल भाऊ माझ्या मागे राहा. नाही ॲक्च्युली आपण ना तिकडून गेलो असतो, तिकडे घ्यायला भेटले असते गाड्या. मेन रोडने गेलो असतो तर. हां मेन रोडला गेलो. लाईव्हमध्ये तुम्ही आता तुमची बाईक जी आहे त्या बाईकचे पैसे वसूल करायचे असेल तर हीच जागा आहे. काय बोलतो, 2 लाख हीच जागा आहे, बाईकचे पैसे वसूल करायची हीच जागा आहे. गाईज मी खरोखर सांगू, ॲक्च्युली आम्ही इमॅजिन पण केलं नव्हतं की एवढं भारी लोकेशन असेल. आम्ही थोडासा रस्ता चुकलो आणि वरती आलो. आम्ही वरती येऊन मी खाली बघतो ना तर बरेचसे बाईकर्स तिकडे थांबलेत डॅमच्या बाजूलाच. आम्ही थोडं वरती आलोय. पण आता आमचा विचार असा आहे की बऱ्याच लोकांचे ॲडव्हेंचर आहेत. झालं तरी मी ना टॉप बॉक्स काढून ठेवेन. सगळे रेडी झालेले आहेत. आपले ॲक्टिवावाले पण रेडी आहेत की गाड्या आमच्या तिकडे लावलेत. हे बघा
गाड्या आमच्या इकडे आहेत. आता आमची इच्छा झाली आहे की बाबा इथून गाड्या खाली उतरवायच्या अशा आणि गाडी तिकडे घेऊन जायच्या. त्या झाडाच्या खाली जाऊन थांबायचं. आपल्या अनभाई रेडी आहे, मी रेडी आहे, धन्या रेडी आहे, विष्णुमाला रेडी आहे, निखिल भाऊ रेडी आहेत. निखिल भाऊ ह्या राईडचा शेवट आहे निखिल भाऊंचा. म्हणजे इथून जे उतरले की खाली शपथ घेणार मी ह्याच्या पुढे तुमच्या संडे राईडला येणारच नाही. एक वेळ 700 किलोमीटर मारेन मी दिवसाला. भाऊ नाही भाऊ चालत हे बघा. नाही भाऊ चालत चालत मग आम्ही चालत आलो असतो. आज चालत नाही. ही जी मजा आहे ना भाऊ, ही मजा आहे. गाडी येणार आहे तुमची. आज हे बघा भाऊ ऐका, एवढे आपण रायडिंग गिअर्स घेतलेले आहेत, कशाला घालतो उगाच. अहो सिंगल थोडी येणार आहे. सिंगल नाही भाऊ, ती मजा वेगळी आहे. चारी बाजूने पण पहिला नंबर लावणार घोडा मोठा. हा मोठा घोडा भाई. त्याच्यानंतर आम्ही सगळे ऍडव्हेंचर daring. वाला आहे भाई. तो रस्ता बनवणार. त्याच्यानंतर आम्ही सगळे डेअरिंग म्हणजे ते भाऊ गेले ना सिनियर का आम्ही सगळे ज्युनियर धावणार मागून धडाधड. त्यामुळे आज आपल्या भावाने भाई आज भावाने पॅन्ट पण घातले बरं, रायडिंग पॅन्ट. का की पडलो तर वाटी फुटली नाही पाहिजे. 5.5 भाऊ मजेक नाही करत काहीच करत सिरियसली आमचं. आपण ह्याच्यामध्ये गेलं तर पॅन्ट पण फाटेल आणि आतमधलं आपण म्हणतो ना निगाड वगैरे कशाला घालू. निगाड 500-600 रुपयाचे निगाड असतात, पण जी वाटी आहे ना आपली 5.5 लाखाची वाटी आहे. त्यामुळे ही मजबूत पाहिजे. हे आपण मजबूत ठेवलं पाहिजे. रेडी झाले, गाडी काढतायत. चला येत आहे ना, ठीक आहे चल. येणार रे वाघ येणार, वाघ आहे तो. नाही तू ते येणार ते सोड. ते येणार भाई. वाघ मारे आहेत ते, वाघ मारे. टायगर जिंदा आहे भाई. टायगर जिंदा आहे. हा ते पायातलाच नाही. दोघे जण फक्त साईडला उभे राहा, सपोर्टला. हा साईडला आरामात. बरोबर परफेक्ट आहे. नाही तिकडे नाही. बरोबर इकडे सरळ बरोबर आहे. सरळ चला जाऊ दे. एक मिनिट थांबा. हा गेला जाणार आरामात. माहिती आहे तू साईडला डायरेक्ट खाली उतरा. डायरेक्ट खाली या. परफेक्ट. ले बेटा ले रे. एक नंबर सुपर. ना पकडलं जाऊ दे. हा गेला चला. यस कडक एक नंबर भाऊ, एक नंबर. जबरदस्त. हा बघ असा धडपडतो. हा भाऊ काही नाहीचा विषय नसतोय. ही जी मजा आहे ना ही आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणार आहे. लाईफ मध्ये काय रे ही जी मजा आहे ना. हा बघ हा हे आधी साईडला टाका. हे मला सांग धन्या इकडे धन्या हे काय बोलतात लागलं पडलं. मग हे रायडिंग गेअर्स कशाला घालता तुम्ही. अरे रायडिंग गेअर्स का घालतो आता आपण. थांबा बाबा ये जरा 2 मिनिटं थांबा, जरा शांत बसा. ओ माय गॉड गाड़ी बंद. गाड़ी मानना पड़ेगा ये ड्राइवर को भाई. का भाई ये खाने का चीज नहीं है. गाड़ी बंद. गाड़ी वो खाली नीचे उतर रहा है. हाँ मस्त वाह. आरामात मस्त. जिक्सर भाऊ आरामात जाणार. कुठे आहे बाटली. हे बाटली अरे काय याला बसायला ह्याचा लय प्रॉब्लेम आहे. बसायला उठत नाही जमायला. येणार अगं बाई. अगं नको बोलतो. जोरात नाही उचलू नका. रेस द्या आणि हे करा. रेस द्या जोरात. रेस द्या. गेली बस. एक नंबर. टायगर जिंदा आहे. मस्त. माय बिग माय फ्रेंड, माय बेस्ट फ्रेंड. का आलं. येणार आरामात येणार. मस्त भारत.
मित्रांनो, मी तुम्हाला जे डॅम बोललेलो ना ते हेच डॅम होतं आणि ह्या डॅमचं नाव आहे धोम डॅम आणि हे कर्जतला येतं. कर्जतला ॲक्च्युली कुठे आहे मला माहीत नाही. आम्ही ॲक्च्युली मॅप लावूनच आलो, पण जवळ आहे. कलंबोलीवरून बरोबर 40 किलोमीटरवर हे डॅम आहे आणि मस्त ओपन आहे. आम्हाला इथे आल्यानंतर समजलं की इथे टेंट कॅम्पिंगला सुद्धा लोक येतात, तर ते पण आम्हाला खूप भारी वाटलं. डॅम पण छान आहे इथे. मी तर म्हणतो ना, पावसात ना सुपर्ब आहे. इथून हे बोलतात इथून असं जायचं इकडे. हे बघा, हे तुम्हाला हा जो रोड दिसतोय ना, हा सरळ तिकडे जातोय आणि इथे समोर ना टेंट कॅम्पिंग आहे. हे बघा इथे समोर टेंट कॅम्पिंग आहे. हे डॅम आहे. मला वाटतं वरती तिकडे डॅमचा जो भाग आहे ना, जो रस्ता तिकडे जायला देत नाही आपल्याला, कोणालाच जायला देत नाही. बाकी बाईक इथपर्यंत येतात. आता इथून यायला 2 रस्ते आहेत, एक तर वरून आहे आणि इकडून खालून पण एक रोड आहे तिकडून. पण आम्ही आता जाताना इथून जाणार आहोत. पण डॅम सुंदर आहे. मी तो म्हणतो ना, शॉर्ट राईडसाठी हे लोकेशन बेस्ट आहे आणि मजा आली. आज खूप दिवसानंतर नवीन काही मित्रमंडळी पण भेटले. सगळ्या जास्त लोक नाहीत, आम्ही मला वाटतं 9-10 लोक आहोत. आता इथून हे लोक बोलतात तिकडे जरा जाऊ, मजा करू जरा. तो रोड पण छान आहे. इथे आमच्याकडे आज ड्रोन असला असं भारी उडवलं असतं, मजा आली असती खूप. पण ऑफरोडिंगला पण मजा आली. सगळंच झालं, राईड झाली, ऑफरोडिंग झालं. आता भूक लागली आहे कारण ना गाड्या उतरवताना काय आलं, आपण कोण सगळे एक्सपिरियन्सवाले नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना सपोर्ट देऊनच आम्ही सगळे खाली उतरलो. मजा आली जरा. आता ते लोक बोलतात तिकडे जरा जाऊ, तिकडे फोटो काढू आणि तिथून मग सरळ आपण पुढे जाऊ. पावसात तर हा व्ह्यू एक नंबर आहे, कारण तुम्हाला बघूनच समजते पावसामध्ये काय हे वातावरण असेल. हा पूर्ण असं कातळ डोंगर आहे, म्हणजे असं झाडी नाही आहेत, पूर्ण असे दगडी आहेत आणि एकदम उंच हाईटवर आहे. इथे लोक चालायला जातात पण तिकडे, ते बघा. आणि इथे घरं पण आहेत तिकडे वरती. आम्ही गाड्या इथे लावलेल्या सावळीमध्ये. आता सगळे थकले आहेत, आम्ही खाली गेलो डॅमवरती. आता ते बोलतात इकडे जाऊया थोडा वेळ. आवाज आला, मग ठीक आहे, आवाज आला पाहिजे, आवाज आला पाहिजे. चला गाई जाऊया, निघूया. कुठे पण इथलं काय लोकेशन कसं वाटलं आजचं? सगळे खुश, सगळे खुश. मित्रांनो, फक्त तुम्हाला आजच्या राईडला जे बाईक होते ते तुम्हाला दाखवायला विसरलो. आपली तर KTM ॲडव्हेंचर माहीत आहे. नवीन इकडे विस्ट्रोम आहे, कलर छान आहे एकदम भडक भडक. इकडे रॅली ॲडिशन प्लस तिकडे हिमालय पण ती रोजची. हां, रॉयल एनफिल्ड थंडर आहे, ती थंडरबर्ड आहे, ती पण आपल्या राईडला फर्स्ट टाइम नवीन आहे, विरारवरून आली आहे. बाकी तर सगळ्या रोजच्या गाड्या आहेत. आपली ही तर बादशाह गाडी आहे, सॉरी लेजंड म्हणजे मला माणसाचं आणि मेन म्हणजे डेअरिंग बात. दुसरी गोष्ट मला हे भाई मिरर आवडले. मिरर हा हे जे मिरर घेतले ना, एक नंबर मिरर भाई. बघ इकडे फोल्ड पण होतात आणि ह्या मिररमुळे लुक छान आला आता ह्या स्कूटरला, मिररमुळे. आणि भाई कुठल्या कॉन्टेंट क्रिएटरची पण नसेल, मोटो ब्लॉगरवाल्यांची, तेवढी ह्यांनी गाडी बनवलेली आहे. पूर्ण बार बीर, हँडल बार पण आहे, हँडल बार. इकडे माउंट आहे, कॅमेरा माउंट इथे. हा बघ, हे बघ मोबाईल होल्डर आहे, हे त्यांनी स्वतः बनवलंय भाई, डोकं लावून. म्हणजे रिलॅक्सवाली स्कूटर झाली आता, रिलॅक्सवाली मस्त. म्हणजे तुम्ही तुमचं जा, मी बाबा आरामात येणार. फक्त फ्रीज बसवणार, फ्रीज बस. चला वाघमारे, तुमच्याशिवाय गाड्या हलणार नाही. पुढे जाणार पहिले. चला ते झाडाला विश्रांती, झाडावर बसून होते, कंटाळली झाड. पहिला एक्सप्रेस जाणार पहिला. नाही आता इथूनच जायचं ना. ओके रोड हा. इकडनं आले की इकडनं? नाही इथूनच उतरलो आम्ही. धपाधप उडवत आले. चला मजा आली जरा, पोरांनी धमाल केली. नॉर्मल आहे पण एवढं असं नाही, पण भारी वाटलं जरा. हां, पावसात छान आहे, पावसात हा व्ह्यू छान आहे. हा मग चला ना, चला मेन रोडला जातो ना. अच्छा, पण ते रोड आहे म्हणजे बाहेर पडायला भेटेल ना तिकडून? अच्छा चालेल. काय झालं? अरे चल भाई, ऐसा बीच में मत रुक यार. क्या हुआ? हा, अरे रोड कसा संपणार आहे ना पुढे. अरे गोल फिरून जायचंय भावा. हा शपथ, हे काय आहे भाई, पावसात इकडे यायलाच नको. हा जबरदस्त, पावसात इकडे यायलाच नको भाई. पावसात फुल चिखल चिखल असेल.
म्हणजे मग गाड्या जातात कशा? कुठून आहे? किधर से रोड किधर से? ओ माय गॉड. हो. हा 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 हा. बस आल्या गाड्या. चला. हा एकदम लागून टर्न मारू नका, आरामात मारा, कळलं? एकदम आरामात टर्न मारा. हा बस मी इकडून मारला डायरेक्ट. आरामात आहे. तो टर्नच फक्त बेकार आहे, बाकी 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 ओके आहे इकडे. नाही जमणार. ओके आलो. भाई साहब ये बेकार वाला हे आहे रे, ऑफ रोडिंग. कुठे आहे तुम्ही आता? अच्छा वरच्याच टर्निंगला आहे अजून. अरे बापरे. हा जरा या थोडं पुढे. हा मी आलो. ऐक आलो ना. चला आले. आता एक काम करा भाऊ, हे बघ इकडे टाका, आरामात या. हां इथे इथून या, इथून आरामात. आणि इथे येऊन आणि सोडून द्या. चला इथून आता आरामात. हां आता सोडून द्या. थांब सोडू नको. बस चल भाऊ, सोडून द्या आता गाडी. हां सोडून द्या आता. चल सोडून दे गाडी. तू थांबलीस काय होणार? जाऊ दे चल. मित्रांनो फायनली आम्ही मेन रोडला आलो आणि खूप धमाल आली. आजचा जो धोम डॅम आहे, इकडे आम्ही ज्या डॅमला आलेलो, मी खरोखर सांगेन शॉर्ट राईडसाठी बेस्ट लोकेशन आहे आणि बेस्ट रूट आहे. रोड चांगला आहे, जवळ आहे तुमच्या घरापासून, मुंबईपासून. आणि पावसामध्ये हा स्पॉट एक नंबर आहे आणि फुल ऑफ रोडिंग आहे. पावसामध्ये फक्त बाईक मला वाटतं जाणार नाही वरती, जेवढं आम्ही घेऊन गेलो तेवढे. पण मजा आली, धमाल आली, सगळ्यांनी मजा केली जरा. सगळ्यांचे ऑफ रोडिंग पण झाले, काही मी पण पडलो, आपली ॲक्टिवा पण थोडी पडली, बरेच जण खर्चटले वगैरे, सगळं पण मजा आली जरा. ॲडव्हेंचरमध्ये ते एवढं झालंच पाहिजे तरच मजा येते. आता आम्ही मस्तपैकी जेवण शोधतोय आणि आजचा आमचा टाईम परफेक्ट आहे. 12 वाजून गेलेत, पण आता आपण लवकर जेवलो की कसं 3:30-4 वाजेपर्यंत घरी पोचू आपण. त्यामुळे आम्ही कुठेतरी असा एक धाबा शोधतोय, रोड टच भेटला तर फटाफट जेवून निघणार. मग शॉर्ट राईड आणि सगळ्यात बेस्ट. हा बघा इकडेच गेलो आम्ही, तिकडे हे बघा हे एसे त्या साईडलाच गेलेलो. ॲक्च्युली आज आम्ही ना परफेक्ट टाईममध्ये लंचला आलो आहे, नाहीतर आम्हाला नेहमी ना 3-3:30-4 वाजता जेवायला. आज परफेक्ट टाईम आहे. आम्ही आमच्या स्पॉटला पण टायमिंगवर पोचलो, धमाल पण केली, ऑफ रोडिंग पण झालं, एक शॉर्ट राईड पण झाली आणि धमाल आली. आपले जे आजचे मेंबर होते मोजके होते, पण सगळ्यांनी धमाल केली, मजा केली. थोडे पडले पण, मी पण पडलो, माझी गाडीला पण थोडा क्रॅशेस आलेत. बघू आता घरी जाऊन. पण आता आम्ही जेवायला जिकडे थांबलो ना, सोमवार असल्यामुळे सगळे आज व्हेज आहे. त्यामुळे आज व्हेज जेवण आम्ही मागवलं नाही, एवढं सुंदर जेवण आहे. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन, कर्जत फाट्याला स्वराज ना, स्वराज चौक फाट्याला स्वराज म्हणून हॉटेल आहे, खूप सुंदर हॉटेल आहे. आणि जेवण आम्ही आता बऱ्यापैकी आता संपवलं आहे, अजून फक्त एक भाजी यायची आहे. फक्त सध्या आम्ही भाजी भाकरे खातोय. सगळ्यांनी धमाल केली आहे. फक्त आता आपल्याला मला वाटतं विरारवाले 4-5 वाजतील पोचायला, आम्ही 3-3:30पर्यंत पोचू आरामात. त्यामुळे विशांत भाऊ वगैरे सगळे मला वाटतं हां विशांत भाऊ लेट पोचतील, ते कामोठ्याला राहतात. अजित भाऊ पण लेट पोचतील, कामोठ्याला राहतात. हां ते प्लेनमधून जाणार. आम्ही 5-1 मिनिटात पोहोचू. फक्त मला आता एक नवीन मेंबरला विचारायचं आहे की बाबा कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे आमचा ग्रुपसोबत येऊन किंवा माझ्यासोबत येऊन. खूपच सुंदर. बस एका वाक्यात सांगितलं. आपल्या भावाला पण कसं वाटलं?
ग्रुप राईड मी कधी केली नाही. सोलोच जातो मी, कधी 600-700 किलोमीटर सोलो जायचो. ग्रुप राईड फर्स्ट टाइम आलोय, पण एन्जॉय केलं. माणूस आहे ना, म्हणजे स्वॅग, जो वेगळा स्वॅग आहे तो म्हणजे आपला गणेश भाऊ. हा बघा, ह्या माणसाला मी घेऊन जाणार भाई एक वन नाईट स्टेला. टेंट कॅम्पिंगला मी 100% तुला घेऊन जाणार. कारण असा माणूस पाहिजे भाई, एन्जॉयवाला. मला ना अशी माणसं लय आवडतात, कारण राईडला आल्यानंतर ना चला रे करतात ते आवडत नाही. पण हा जो माणूस आहे ना, फुल ह्याचा म्हणजे स्वॅगच वेगळा आहे. फुल डिकचॅकवाला. हा म्हणजे नाही आपल्या नाही, म्हणजे त्याचं वेगळाच आहे. म्हणजे तो हा म्हणजे तिकडे गेल्यानंतर एन्जॉय करायचा बस. हा मी माझा आहे बस. त्यामुळे आता ना पहिला मी जेवून घेतो, जेवल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो. मग आम्ही आता इथून निघूया ना. हेल्मेट घातलेले सगळे जे आहेत ते मला वाटतं आता हेल्मेट काढणार नाही, वैतागलेत. कधी एकदा घरी पोचते असं झालं. पण आजच्या राईडच्या अखेरीस आम्हाला आमचा एक पार्टनर भेटला आहे, हरणे भाऊ. आपल्या मला वाटतं उद्धर राईडला आलेला आणि खूप मजा आलेली, धमाल आलेली. उद्धर राईडला होता भाऊ आणि भाऊंची युनिकॉर्न आहे. आणि आमच्या ना मेंबर लोकांना ना एक वस्तू बघायची आहे जी तुमच्याकडे आहे ना धन्या. आम्हाला सगळ्यांना एक वस्तू बघायची जी तुमच्याकडे आहे, ती आम्हाला एक बघायची आहे. ती मोठीवाली जी असतं ना, ते असं गोल गोल दिसतं काय ते जरा काढा जरा, कारण प्लीज आमचे पब्लिक सगळे हे झाली आहेत. हा वाला आयटम आम्हाला बघायचा आहे. म्हणजे कसं राईडची आमची सांगता थोडी जरा ना अशी वेगळी होऊ दे. कारण नॉर्मल आता काय आम्ही काय कॅमेऱ्यामध्ये शूट करतो, पण हे असं काय आम्हाला बघायला भेटत नाही. बघा ते बघा, जा लगेच गेला घेऊन तिकडे. ही घाणेरडी सवय आहे तुम्हाला. आता एवढा महागडा आहे, तुला माहिती आहे का त्याची किंमत किती आहे? ए बाबा, तुला किंमत माहिती आहे का त्याची किती आहे? हा झालं, हे असं असतं 50. हे मालवणी माणूस हा. आता आम्ही मला वाटतं परफेक्ट टाईमवर आम्ही पोचलो इकडे. आणि आमचे बरेचसे मला वाटतं एक रायडर आमचा गेला. आता आम्ही बऱ्यापैकी लवकर घरी पोचणार आहोत. आणि मला वाटतं पहिल्यांदा अशी राईड होती आपली की आम्ही लवकर संपवतो. आम्ही मजा आली, धमाल आली आजच्या राईडला. हरणे भाऊ भेटले, जरा जुना आपला मित्र एकच राईडला आलेला. पण हरणे भाऊ आपला राईड धमाल करतोय. युनिकॉर्न असून पण भाऊ खूप फिरत असतो, मानलं पाहिजे भावाला. आणि प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरच्या राईडला असतो जो पण असतो. त्याच्या इंस्टाचा ID बघ, सगळ्यांच्या बरोबर त्याचा एक फोटो आहे. आणि त्याच्यातकडून माझ्यावर काही गरीब युट्यूबर आहे त्याच्याबरोबर पण फोटो आहे. त्यामुळे आजची जी ह्या व्हिडिओची सांगता आम्ही इथेच करतोय. खूप धमाल आली, मजा आली. फक्त आता आम्ही ना तो 360 जो आहे त्याच्यामध्ये आम्ही एक शूट घेणार आहोत. आम्ही बघणार आहोत कसे आम्ही दिसतो त्याच्यामध्ये. नॉर्मल आपण काही मोबाईल फोन आम्हाला स्वप्न खूप आहे आमचं ते ड्रोन वगैरे घ्यायचं, पण खिशाला परवडत नाही आहे सध्या. पण आम्ही घेणार, 100% घेणार. भावाकडे 50 आहेत, पण त्याच्यामधला एक पण आता त्याच्याकडे नाही आहे. आता हा व्हिडिओ आपण इथे संपवूया. परत भेटू लवकर कुठल्या तरी नवीन व्हिडिओ. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. कमेंट पाहिजे आपल्याला, प्लीज कमेंट सांगा. त्यामुळे आता परत एकदा 26 जानेवारी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत भारत माता की